नमस्कार, शासन जरा यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका। त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला चला आजच्या नवीन अपडेट सहित पण समजायला सुरू करूया। महाराष्ट्र राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदाकरता 15 दिवसाच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्यातील पोलीस दलाअंतर्गत असलेल्या कामाचा व्याप, जबाबदारी इत्यादी बाबीचा विचार घेऊन संदर्भ दिन क्रमांक 1 येथे शासन निर्णय दिनांक 4/9/1979 अन्वये पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदाकरता प्रतिवर्ष 15 दिवस अतिरिक्त अर्जित रजा आणि सदर रजा समर्पित करून रोखीकरणाची सवलत अनुज्ञा करण्यात आली। तदनंतर वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 15/1/2001 अन्वये अर्जित रजा प्रस्थापित करण्याची सवलत सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता बंद करण्यात आली। तथापि वित्त विभागाच्या दिनांक 15/2/2001 च्या शासन निर्णयास अपवाद करून शासन निर्णय दिनांक 27/2/2004 अन्वये सदर सवलत पुनर्स्थापित करण्यात आली। तसेच संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 4/3/2011 च्या शासन निर्णयान्वये सदर सवलत 6व्या वेतन आयोगानुसार मंजूर करण्यात आली। शासन निर्णय दिनांक 3/10/22 अन्वये पोलीस दलातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांकरिता 20 दिवस नैमित्तिक रजा अनुज्ञा करण्यात आलेल्या आहेत। इतर शासकीय कर्मचाऱ्यांना 8 दिवसाचे नैमित्तिक रजा अनुज्ञा आहे। तर शासन निर्णय असा आहे की 7व्या वेतन आयोगानुसार पोलीस कर्मचारी तसेच इतरही शासकीय कर्मचारी यांच्या वेतनात भरीव वाढ झालेली आहे। पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप इतर महत्त्व विचारात घेऊन त्यांना 20 दिवसाचे नैमित्तिक रजा आणि 15 दिवसाचे अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतीसह मंजूर करण्यात आल्या होत्या। वरील सर्व बाबी विचारात घेता पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना अपवाद म्हणून मंजूर करण्यात आलेल्या सवलतीत अंशतः बदल करण्यात येत आहे। पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांना प्रत्येक वर्षी 15 दिवसाची अतिरिक्त अर्जित रजा अनुज्ञा असेल, परंतु सदरचे अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची सवलत रद्द करण्यात येत आहे। तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।